नमस्कार सर्वांना. मी प्राध्यापक योगेश रसाळ. मी 2023मध्ये इझिगो हॉलिडेजच्या तर्फे अंदमान निकोबार या बेटावर भेट दिली आणि या सर्व अंदमान निकोबार 2023च्या भेटीचे सर्व नियोजन इझिगो हॉलिडेजचे प्रमोदजी कारेगावकर सर यांनी केलं होतं आणि त्या सहलीचा मला पूर्ण अनुभव होता आणि खात्री होती की उत्कृष्ट नियोजन त्यांचं आहे. त्याच्यामुळे मी 2024च्या सुट्ट्यांमध्ये इझिगो हॉलिडेजचीच परत निवड केली आणि यावेळी प्रमोदजी सरांना सांगितलं की मला राजस्थान ट्रिप करावयाची आहे. तर त्यांनी राजस्थान ट्रिपचं अतिशय उत्कृष्ट नियोजन आम्हाला करून दिलं. ही एक फॅमिली ट्रिप होती आणि त्यांचं फर्स्ट डेपासून तर घरी पोहोचण्यापर्यंतचं जे नियोजन होतं ते अतिशय उत्कृष्ट होतं. या राजस्थान ट्रिपमध्ये आम्ही जयपूरची 2 दिवस, नंतर जोधपूर, नंतर जैसलमेर आणि उदयपूर अशी ही ट्रिप आम्हाला प्लॅन करून कारेगावकर सरांनी दिली होती. तर या ट्रिपमध्ये सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आम्ही 2 आणि आमचे 2 कन्या असं आम्ही प्रवास केला होता. या प्रवासामध्ये कुठलाही आम्हाला त्रास झाला नाही आणि ही अतिशय सहल उत्कृष्ट, उत्साही व आनंददायी झाली. याच्या मागचं कारण एकच आहे की सरांचं नियोजन म्हणजे काय, तर राहण्याची, खाण्याची आणि पाण्याची ही जी सुविधा त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिली होती ती अतिशय चांगली होती. ज्या ज्या हॉटेल्सवर आम्ही इथे राहिलो ते सर्व हॉटेल अतिशय चांगले होते आणि उत्कृष्ट सेवा देणारे होते. तसेच आमच्यासोबत जी व्हेइकल त्यांनी आम्हाला दिली होती त्या व्हेइकलची सुद्धा जी एक केअरटेकर म्हणूयात किंवा काळजी घेणं म्हणूयात, हे सर्व आम्हाला त्या ड्रायव्हरनं सपोर्ट केला आणि सर्व उत्कृष्टपणे आम्हाला तिथे सहलीसाठी आम्हाला उत्कृष्ट सहकार्य केलं. या पूर्ण सहलीच्या नियोजनामध्ये इझिगो हॉलिडेजचे सर्व टीम मेंबर्स तसंच प्रमोद सर यांचं आम्हाला निश्चितच मार्गदर्शन झालं. या सहलीमध्ये वेळोवेळी सरांचे येणारे फोन एक एनर्जी देणारे होते म्हणणार, किंवा अजून काय तुम्हाला हवं आहे, काय त्रास आहे, काय नको आहे, किंवा काही सुधारणा हवी आहे का, हे त्यांचं विचारणं अतिशय मनाला भावून जात होतं. आणि या सर्व नियोजन सहलीचं त्यांनी केल्यामुळं आणि यातच आम्हाला खूप आनंद झाला आणि सगळे स्थळं प्रेक्षणीय त्यांनी अरेंज केलेले जे गाईड्स असतात, टूर गाईड्स, याच्यामुळं आम्हाला तिथल्या त्या भागाची व्यवस्थित आम्हाला माहिती मिळाली. आणि नुसत्या एखाद्या किल्ल्याला भेट देणं वेगळं, कारण तो किल्ला म्हणजे दगडांचा बनलेला असतो, आणि एखाद्या टुरिस्ट गाईडसोबत जाणं वेगळं, त्यानं सांगितलेली माहिती त्या किल्ल्याबाबतची, हे सगळं अतिशय महत्त्वाचं असतं आणि ती वास्तू किंवा ते स्थळ समजून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाचं असतं. तर या सर्व प्रक्रियेमध्ये सरांनी जे नियोजनबद्ध कार्यक्रम त्यांनी आम्हाला आखून दिला होता आणि तो तंतोतंत आम्ही फॉलो केला, किंवा त्यांच्या टीमनंही तो आम्हाला फॉलो करण्यास भाग पाडलं, यासाठी मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. आणि पुढील वर्षीसुद्धा इझिगो हॉलिडेजतर्फेच एक सहलीसाठी चांगलं ठिकाण निवडून त्यांच्यामार्फतच जाण्यास इच्छुक आहे, किंवा मी त्यांच्यामार्फतच 2024च्या सुट्ट्यामध्ये सुद्धा, 25च्या सुट्ट्यामध्ये सुद्धा मी त्यांच्यामार्फतच सहलीस जाईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. इझिगो हॉलिडेजचे प्रमोद सर तसेच संपूर्ण टीमचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.